नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे ती मारुती झेन आलेली आहे. तर त्या गाडीचं आपल्याला क्लच आणि शॉकअप्स रिप्लेस करायचे आहेत. तर तुम्ही गाडीची कंडिशन बघू शकता, गुड कंडिशन आहे. तर गाडी रॅम्पवरती लावून आपण त्याचे इन्स्पेक्शन करून घेतलं. इन्स्पेक्शन करत असताना त्याच्यामध्ये फ्रंटचे शॉकअप्सर आणि रिअरचे शॉकअप्सर आहेत ते लिकेज आहेत हे आढळलं. त्याचबरोबर ती जे फ्रंटचे शॉकअप्सर आहे ती मेजर लिकेज होता, लेफ्टचा आणि राईटचा पण. त्याचबरोबर ती जे गिअरबॉक्स आहे, गिअरबॉक्सच्या जी ड्राईव्ह शाफ्ट आहे तिथून ऑइल लिकेज होतं. एक्सेल ऑइल सीलमधून ते लिकेज होतं, ते लिकेज काढायचं होतं. त्यानंतर आपण गिअरबॉक्स डाऊन करून घेतला. त्यानंतर क्लच पेट वगैरे नवी लावली. तर जुन्या क्लचची कंडिशन बघू शकता तुम्ही कशी आहे. त्याचबरोबर नवीन शॉकअप्सर फ्रंटचे पूर्ण असेंब्ली आपण त्यांना टाकून देतो गाडीतनं. तर बघा कशा पद्धतीने आपण फिटिंग करतो आहे ते. तर ते ओल्ड शॉकअप्सर होते ते एवढे रस्टी झालेले की ते निघत नव्हते, ते आपल्याला कट करून काढावं.